नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिरर वर्क ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं, त्याचं अस्तर कटिंग आणि ब्लाऊज पीस कटिंग कसं करायचं तेच आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला सुरुवात करूया. तर हा मिरर वर्क ब्लाऊज पीस आहे. पाठीमागच्या साईडला आणि पुढच्या साईडला डिझाईन दिलेली आहे. तर हा बाहीची डिझाईन आहे. बाही 10 इंचाची आहे, त्याच्यामुळे अस्तर मी 1 मीटर इतकं घेतलंय. पहिल्यांदा आपल्याला अस्तर व्यवस्थित हातरून घ्यायचं आहे. बंद किनार बाजू आपल्या बाजूला आणि दुहेरी बाजू समोर ठेवायची आहे. बंद किनारावरती आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे. पेपर पॅटर्न मी आधीपासूनच कट करून ठेवलेलं होतं. तर चला आपण आता पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेऊया. दोन्ही साईडला डिझाईन असल्यामुळे आपल्याला कटोरी किंवा योगपट्टी याच्यावरती काढता येणार नाही. तर पाठीमागचा भाग आपल्याला आता कट करायचा आहे. पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेऊया. तर इथे असं व्यवस्थित मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला खडूने ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथे ड्रॉ करून झालेला आहे. तर तोच पेपर आपल्याला दुसऱ्या बाजूला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. याला कटोरी किंवा योगपट्टी नाही. डिझाईन असल्यामुळे याला आता आपल्याला टक्स द्यायचे आहेत समोरच्या बाजूला. म्हणून मी हाच पेपर पॅटर्न इथे यूज करत आहे. तर इथे असा व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि इथेही आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथे आपलं ड्रॉ करून झालेलं आहे. आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर हे बाहीचं पेपर पॅटर्न आहे. तर आधी आपण हे ड्रॉ केलेलं कटिंग करून घेऊया. तर व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा बॅक साईडचा पार्ट कट झालेला आहे. आता आपण समोरचा पार्ट कट करूया. तर समोरचा पार्ट कट करून झालेला आहे. आता उरलेल्या अस्तरमधून आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे असा सरळ कपडा आपल्याला ठेवायचा आहे आणि वरचा एक्स्ट्रा अस्तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला बाहीचं पॅटर्न त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर इथे अस्तरचं पॅटर्न ठेवलेलं आहे. आता व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं. आता बाहीची कटिंग आपण करून घ्यायची आहे. थोडंसं अस्तर कमी पडत आहे, तर ते आपण कपड्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर इथे बंद किनार होती, तर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर हे आता अस्तर कटिंग झालेलं आहे. आता आपण कपडा कटिंग करून घेऊया. कपडा आता आपल्याला व्यवस्थित हातरून घ्यायचा आहे. उलट्या बाजूवरती आपल्याला कटिंग करायचं आहे, त्याच्यामुळे कपडा उलटा करून व्यवस्थित हातरून घ्यायचा आहे आपल्याला. तर ही आतमधली सरळ बाजू आहे आणि जी वरती दिसत आहे ती कपड्याची उलटी बाजू आहे.
आणि ज्या प्रकारे आपल्याला डिझाईन दिलेली आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला कपडा हातरून घ्यायचा आहे. शोल्डरची डिझाईन आणि पाठीची डिझाईन, गळा व्यवस्थित आपल्याला एकावरती एक ठेवायचा आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे. आता आपण कपडा कटिंग करून घेऊया. दोन्ही बाजूला डिझाईन असल्यामुळे आपण एक एक पार्ट ठेवून कट करत आहोत. जर कपडा हलला गेला तर डिझाईन आपली व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे मी एक एक पार्ट व्यवस्थित कट करून घेत आहे. तर हा पाठीमागचा भाग आहे आणि आता आपल्याला समोरचा भाग म्हणजे फ्रंटचा भाग कट करून घ्यायचा आहे. पाठीचा भाग कट केला त्याप्रमाणे आताही आपल्याला डिझाईनवरती व्यवस्थित असं मध्यभाग करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आता आपल्याला आपलं अस्तर ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करत असताना आपल्याला एक्स्ट्रा कपडा याच्यामध्ये सोडायचा आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. बाही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने दोन्ही बाही एकावरती व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. बरोबर दुसऱ्या बाहीची डिझाईन असेल त्याच्यावरतीच आपल्याला दोन्ही बाह्या एकत्र ठेवायच्या आहेत आणि याच्यावरती आपल्याला आता अस्तर ठेवायचं आहे. आणि कपडा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. इथेही आपल्याला थोडा थोडा कपडा एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचा आहे. अशा प्रकारे आपला मिरर वर्क ब्लाउज पीस अस्तरसहित कटिंग करून झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.